झाला भूता नम्र झाला भूता तिने कोंडिले अनंता हेची शूरत्वाचे अंग हरी आणिला श्रीरंग अवघा झाला पण लवण सकळा कारण हेची शूरत्वाचे अंग हरी आणिला श्रीरंग तुका म्हणे पाणी पाताळपणी तळा आणि हेची शूरत्वाचे अंग हरी आणिला श्रीरंग विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता हेची शूरत्वाचे अंग हरी आणिला श्रीरंग प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग याच्यावर जन्माला आलेले जडजीवाचा उद्धार करणारे वितराग संपन्न पंचमवेद निर्माते जगद्गुरु श्री तुकोबारायांचा अभंग आजच्या सेवेकरता आपण घेतलेला आहे। या अभंगामध्ये श्री तुकोबाराय हे तुमच्यासारख्या आणि माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला परमार्थाच्या वाटेवर चालत असताना, धर्माच्या वाटेवर चालत असताना आपल्या धन्याला आपल्याकडे असा कुठला गुण असला पाहिजे किंवा आपल्याकडे अशी कोणती गोष्ट असायला पाहिजे की ज्या गोष्टीमुळे आपण आपल्या धन्याचं मन जिंकू शकतो।
आणि त्या धन्याचं मन जिंकून आपण आपल्या हृदयामध्ये साठवू शकतो. असा कुठला सद्गुण, अशी कुठली गोष्ट आपल्याकडे असली पाहिजे याचं विवेचन या अभंगामध्ये आपले तुकोबाराय करतात. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी छोटासा पर्याय देणं हे वक्त्याचं प्रधान कर्तव्य असतं. या न्यायानं सांगायचं झालं तर सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या या स्त्री क्षेत्र कुक्कडवेढे या गावामध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव अर्थात शिवजयंती आपण या गावामध्ये मोठ्या थाटामाटामध्ये, मोठ्या उत्साहाने, मोठ्या आत्मीयतेने, मोठ्या आनंदाने, मोठ्या उपस्थितीमध्ये, महिलांच्या उपस्थितीमध्ये, पुरुषांच्या उपस्थितीमध्ये, सगळ्यांच्या आवडीने, सगळ्यांच्या प्रयत्नाने, सगळ्यांच्या सहवासामध्ये आणि आमच्या वारकरी बाल वारकरींच्या उपस्थितीमध्ये हा शिवजयंती महोत्सवाचा कार्यक्रम आपण आपल्या या गावामध्ये करत आहोत. आणि आजचा या कार्यक्रमाची कीर्तनाची सेवा, शिवकीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे, ज्यांच्या माध्यमातून तुमच्यासारख्या सुंदर शिवभक्तांचं मला दर्शन झालं. इकडं माझ्या माता माऊल्या पाहिलेल्या आहेत, बसलेल्या आहेत. इकडे शिवकण्यांचं मला ज्यांचं मला दर्शन झालं. तसं तर एक गोष्ट जर आपण लक्षात घेतली, कुठलाही कार्यक्रम आपल्याला जर करायचं म्हटलं तर तो एकाने शक्य होतो का? एका माणसामुळे शक्य होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना एवढं मोठं स्वराज्य निर्माण केलं, ते काय एका माणसाला घेऊन केलं का? नाही महाराज, एका माणसाचा खेळ नाही. नोहे हा एकल्याचा खेळ, म्हणून वेळ जमविला. म्हणून सगळ्यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम चालू आहे. पण कुठलाही कार्यक्रम करत असताना, कुठलंही कार्य हातात घेत असताना एक नेतृत्व करणारा व्यक्ती आपल्या गावामध्ये असावा लागतो. एवढं मोठं स्वराज्य निर्माण केलं, पण नेतृत्व करणारे होते छत्रपती शिवाजी महाराज, म्हणून स्वराज्य निर्माण झालं. तसं संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं माझ्याकडे सेवा आलेली आहे. पण ज्यांच्या संपर्कातून मला तुमचं दर्शन झालं, असं आपल्या गावातील एक प्रत्येक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात ज्यांचं मोठं कार्य आहे, मोठा मोलाचा वाटा आहे, आपले सर्व हे शिवभक्त मंडळी, आणि त्यांच्यापैकीच आपल्या गावातलं एक मोठं नाव सागरदादा गव्हाणे यांच्या संपर्कातून मला ही सेवा आलेली आहे. जवळजवळ 1-1.5 महिन्यापूर्वी महाराजांचा माझा फोन आला. आमचे अत्यंत श्रद्धास्थान हरिभक्तपरायण तुकारामजी महाराज केसभट यांच्या संपर्कातून महाराजांनी यांचा नंबर दिला. म्हणले महाराज असं असं आहे, 19 फेब्रुवारी भेटेल का? पण म्हटलं महाराज शिवजयंती गेलेली, तुम्ही 20 फेब्रुवारी घेऊ शकता. आणि यांचं नियोजन योगायोगाने 20 फेब्रुवारीच होतं. त्याच्यामुळं सागरदादा असतील, आमचे तुकाराम महाराज असतील, किंवा हे सगळं काय तुमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराय नावाचा हा जो ग्रुप आहे, आणि समोर बसलेले जे माझे सर्व शिवभक्त मंडळी आहेत, यांच्या संपर्कातून ही सेवा आलेली आहे. आणि इतका मोठा महाराज, आज मला वाटतं तुमच्या गावामध्ये माझा पहिलाच कार्यक्रम, पहिल्यांदा तुमच्या गावामध्ये आलेलो आहोत. आणि प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर एक विशेष आम्हाला भेटतं. आमचे शिवाजी महाराज, अनिल महाराज, शुभम महाराज, ओम महाराज, बळीराम महाराज, सगळेजण आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरत असतो. नेहमीच कीर्तन चालू असतात. पण एक विशेष गोष्ट असते अशी इतर कार्यक्रमामध्ये आणि या कुक्कडवेढे या गावामध्ये एक मात्र साम्य आहे महाराज. म्हणजे एक वेगळी गोष्ट मला या ठिकाणी पाहायला भेटली. काय पाहायला भेटली? बऱ्याच ठिकाणी आम्ही कीर्तनाला जातो, पण आम्ही जातो पण ऐकायला मात्र डिप्या जळालेले, फ्यूज उडालेले, वायर तुटलेले, सगळे फाउंडेशन हालायले असेच माणसं आमच्या कीर्तनाला असतात. म्हणजेच काय, वयोवृद्ध झालेले, रिटायर्ड माल आमच्या कीर्तनाला असतो. पण या ठिकाणी वेगळं आहे महाराज. अरे कीर्तन करणारा तरुण आहे, कीर्तन करणारा तरुण आहे, कीर्तन वाजवणारा तरुण आहे, कीर्तनाच्या पाठीमागे जे टाळ उभं घेतलेले आहेत हे सगळे वारकरी सुद्धा तरुण आहेत, म्हणणारे तरुण आहेत आणि ऐकणारे सुद्धा तरुण आहेत. ही तुमच्या गावातली विशेष गोष्ट मला तरुण भाग्यवंत हरी कीर्तनात हरी कीर्तनात हरी कीर्तनात भाग्यवंत हरी कीर्तनात हरी कीर्तनात हरी कीर्तनात भाग्यवंत हरी कीर्तनात
भाग्यवंत नटे हरी कीर्तन. एखादा तरुण फक्त पुढे शोभून दिसतो, धाब्याव पुढे शोभतो तरुण. तंबाखू मारताना, दारू पिताना नाही महाराज. आता एक वाक्य बोलतो मी या ठिकाणी. हे समोर माझ्या पाठीमागे जे वारकरी बाल वारकरी उभे आहेत, वाजवणारे आमचे गुरुबंधू मंडळी आहेत, हे ज्यावेळेस पावल्या खेळतात, नाचतात, त्यावेळेस तुम्हाला कीर्तन ऐका वाटतं की यांचं नाच ऐका वाटतं? वाटतं का नाही? फक्त पावल्याच बघा. बोला की माझी भाषा कळतील तुम्हाला का? आतंकवादी दिसतो का? नाही. मी कोण आहे? महाराज. हा असं वा टाळ्या वाजवा पोरीसाठी. एवढीशी पोरगी असून तिला बोलायचं कळलं पण आपल्याला कळना महाराज. बोलत चला बोलत चला. इनमिन फक्त अर्धा तास कीर्तन आपलं. किती किती अजूनही हेच बोलतात. फक्त 10 ते 15 मिनिटं कीर्तन लक्ष देऊन ऐका माय बाप. किती? 10 ते 15 मिनिटं कीर्तन लक्ष देऊन ऐका. विचारलेले प्रश्नाची उत्तर देत चला. मी बोलत असताना तुम्ही बोलत चला. आपल्याला कीर्तन कसं करायचंय? खेळीमेळी कीर्तन करायचंय. वन साइड कीर्तन नाही करायचं आपल्याला. तुम्ही बोलले मला आनंद वाटेल, मी बोलले तुम्हाला आनंद वाटेल, म्हणून आपण खेळीमेळी कीर्तन करायचं या ठिकाणी. आणि हे सर्वजण माझे वारकरी मंडळी आहेत, सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. सगळ्यांनी असं आमच्या बाल वारकरीसाठी एकदा टाळ्या वाजवा बरं जोरात. वा वा क्या बात. आणि विशेष माईक सिस्टम वाले ज्यांच्या माध्यमातून माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. त्याचं कारण सांगतो महाराज. जवळजवळ आता या महिन्यात रोजच व्याख्यान चालू आहेत, माझे कीर्तन पण चालू आहेत. काल दिवसात 4 गड जिंकले. आवाज इतका बसलेला आहे, पण माईक सिस्टम वाले जर व्यवस्थित असेल तर माझा आवाज तुमच्यापर्यंत चांगला उत्कृष्ट पोहोचू शकतो. त्यामुळे महाराज तुम्हाला विशेषतः कोटी कोटी धन्यवाद. आमचे हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील ख्यातनाम पखवाज वादक आमचे शुभम महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. शुभम महाराज तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद देतो. महाराष्ट्रातील ख्यातनाम वादक मृदंग क्षेत्रामध्ये ज्यांचं खूप मोठं नाव आहे असे जगदाळे गुरुजी, त्यांचेच आवडते शिष्य आमचे अनिल महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देतो. आमच्या वारकरी संप्रदायातील फार मोठं नाव गायन क्षेत्रामध्ये ज्यांचं आहे असे आमचे हरिभक्तपरायण शिवाजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्यासोबत लहानपणीपासून आमचे बालमित्र म्हणण्यापेक्षा मी बाल होतो, पण ते मित्र होते, ते माझे मोठे मित्र होते, ज्यांच्याकडे बघून मी या परमार्थ क्षेत्रात आलो असे आमचे हरिभक्तपरायण बळीराम महाराज शिंदे या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित आहेत. जवळजवळ 6 ते 7 वर्षापासून आमचा संबंध आहे महाराज. त्यांच्याकडे बघून मी कीर्तन करायला लागलो, पण त्यांच्या समोर मी कीर्तन कधीच केलं नाही. ते आतापर्यंत फक्त स्टेटसला बघायचे, याचं कीर्तन इकडे झालं, याचं कीर्तन तिकडे झालं, हा इकडे बोंबलत हिंडतो, हा इकडे बोंबलत येतो. पण आज मी कीर्तन कसं करतो हे बघण्यासाठी उपस्थित आहे. आज म्हणत असते ना कसा दिवा लावतो बघतो. म्हणून बळीराम महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. जे माझ्यासोबत आलेले आहेत तेही माझे सखे मित्र आमचे हरिभक्तपरायण मृदंग क्षेत्रामध्ये त्यांचं पण फार मोठं नाव आहे, पण आज ते आमच्या फक्त कीर्तन ऐकण्यासाठी आलेले आहेत असे आमचे दर्शन महाराज आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देतो. खूप सुंदर पखवाज वाजवतात ते, पण आज फक्त कीर्तन ऐकण्यासाठी माझ्या या ठिकाणी आलेले आहेत. दर्शन महाराज तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद देतो. आता याच्यामध्ये जास्त वेळ घालू करा, याच्यातच माफ करा महाराज, मी तुमच्या गावामध्ये नवीनच आहे, सगळ्यांचं नाव मला माहिती नाही, सगळ्यांचं नामोल्लेख करणं शक्य नाही, म्हणून सगळ्यांचं माफ करा. आणि सगळ्यांना एकदा विनम्र भावाने अभिवादन करतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल आजचं निमित्त कीर्तन आहे आपलं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपल्या या गावामध्ये चालू आहे. एवढा मोठा भरदार मंडप आहे, एवढं मोठं रणांगण आपण या ठिकाणी एवढे सगळं तमाम शिवभक्त शिवकन्या या ठिकाणी उपस्थित आहेत. एवढा सुंदर या ठिकाणी दरबार भरलेला आहे, हे फक्त एकाच नावामुळे. तुम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित झालात, कशामुळे झालात? फक्त एक नाव, छत्रपती शिवाजी महाराज. का? कारण आपण सगळे शिवाजी महाराजांच्या काय आहोत? प्रेमात आहोत. प्रेमात आहेत का नाहीत? प्रेमात आहेत का नाहीत? झोपले असेल तर शेजार त्याला जागा करा. जय श्रीराम. आता वाटलं वन्स मोर, जय श्रीराम. आता शिवाजी महाराजांचा दरबार भरल्यासारखं वाटलं महाराज.
अरे ये दरबार है छत्रपति शिवाजी महाराज का, ये दरबार है छत्रपति शिवाजी महाराज का। यहाँ किसी की मनमानी नहीं होती, ये बात भी पक्की है, यहाँ किसी को कोई परेशानी नहीं होती। अरे कुछ तो बात है यार मेरे छत्रपति शिवाजी महाराज में, वरना यही ये दुनिया उनकी दीवानी नहीं होती। काहीतरी आहे माझ्या राजांमध्ये, त्याशिवाय अख्खं जग माझ्या राजांच्या प्रेमात पडणार नाही, नाही पडणार अख्खं। मग एवढा मोठा दरबार आपला भरलेला आहे, शिवाजी महाराजांच्या नावावर आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। मग आता एवढा मोठा सुंदर या ठिकाणी दरबार भरलेला आहे, मग आपल्या या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आले पाहिजे का नाही पाहिजे? आले पाहिजे का नाही पाहिजे महिला मंडळ? मग बोलवायचं का महाराजांना? आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज शिवाजी महाराज, आइए महाराज विराजिए, 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 पधारिए जिजाऊ कुमार, पधारिए जिजाऊ कुमार, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, पधारिए जिजाऊ कुमार, पधारिए जिजाऊ कुमार, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए। वाह वाह, टाळी टाळ टाळ, वाह वाह, टाळी वाजवायची बसलेले, टाळी भरभर करते, हा एक सोबत, वाह वाह वाह, ढवळगाव क्या बात है, कुक्कडवेडे, वाह कुक्कडवेडे क्या बात है। टाळी बंद करायची नाही, शेवटपर्यंत टाळी बंद करायची नाही माझा बाप। ओहो, आहा, वाह वाह, छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये आज या आपल्या कुक्कडवेळे या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी विराजमान झालेले आहेत। आज माझ्या राजाला जाऊन 350 ते 400 वर्ष पूर्ण झाली, तरी सुद्धा आपण राजाला विसरत नाही का का का? अरे या माणसाने आपल्या जीवनामध्ये केलेला संघर्ष इतका मोठा आहे, या माणसाने आपल्या जीवनामध्ये केलेला त्याग इतका मोठा आहे, या माणसाने आपल्या जीवनामध्ये केलेला पराक्रम इतका मोठा आहे। अरे 350 वर्षच काय की चंद्र सूर्य असेपर्यंत मी महाराजांना विसरू शकत नाही। एवढी मोठी क्रांती आहे हिंदुस्थानामध्ये माझ्या महाराजांनी घडवलेली आहे। वा वा, टाळी थांबायची नाही। अरे माझ्या राजाच्या चरित्रामध्ये उद्बोधक असं बरंच काही आहे, महाराज राजाच्या चरित्रामध्ये स्फूर्तीदायक असं बरंच काही आहे। अरे शत्रूच्या हल्ल्याने पीडित झालेल्यांच्या पाठीवरून मायेनं फिरणारा तो हात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। अरे आपल्या बायकोसाठी आणि प्रेयसीसाठी ताजमहल बांधणारे अनेक जण या देशामध्ये झाले हो, पण आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करण्याकरता हिंदवी स्वराज्य प्रस्थापित करतो असा एकच मर्द या महाराष्ट्राच्या मातीमध्ये झाला, आणि त्या मर्दाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज। ज्या राजाच्या राज्यामध्ये एकाही शेतकऱ्यांनी कधी हत्या केली नाही, त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज। पाणी अडवा, पाणी जिरवा, झाडे लावा, झाडे जगवा म्हणजे सामाजिक वनीकरण ही संकल्पना सत्यात्वात उतरवणारा तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। जगातील सर्वात सुंदर किल्ला राजगड, की ज्या राजगडाला पाहिल्यानंतर जगभरातल्या अभियंत्यांनी
राजगड बनवणाऱ्या अभियंत्याला मानाचा मुजरा केला. त्या राजगडाचे अभियंते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. माझ्या राजाला जाऊन 350 ते 400 वर्षे पूर्ण आज झाली, तरी सुद्धा माझ्या राजाचा अभ्यास अजूनही 120 देशापेक्षा जास्त देशामध्ये केला जातो. तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अरे ज्या काळामध्ये, लक्ष द्या, ज्या काळामध्ये एकही भिकारी आम्हाला कधी पाहायला मिळाला नाही, त्या सुवर्ण काळाचे साक्षात परमेश्वर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हो टाळी. वा. अरे पेटविली रणांगणात हे झिजविला मातीसाठी. काय काय पेटविली रणांगणात हे झिजविला मातीसाठी. मरणाच्या दारातही लढलो आम्ही प्रत्येक जातीसाठी. अरे 18 पगड जाती पुन्हा गोविंदाने नांदावे म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करणारा तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि अशा या राज्यामध्ये, अशा या राज्यामध्ये, अशा या कुक्कडवेळे या गावामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांचा विराजमान. शिवाजी महाराज आपल्या या गावामध्ये या ठिकाणी आलेले आहेत. फार मोठा जल्लोष आपल्या गावामध्ये चालू आहे. मायबाप एकदा फक्त जोरात म्हणा, जय भवानी, जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन अजून काय करावं मायबाप, काय शिवाजी महाराजांचं वर्णन करावं. अर्थ उत्तर हिंदुस्थानातला कवी भूषण नावाचा काव्य. लक्षपूर्वक ऐका, तो कवी भूषण नावाचा कवी होता एक उत्तर हिंदुस्थानामधला. इथं या ठिकाणी मला तुकोबारायांचं वचन फार आठवतं. शिवाजी महाराज, अरे देव पहावया गेलो आणि देवाची होऊन ठेवलं असं तुकोबाराय म्हणतात. तो कवी भूषण प्रत्येक राज्यामध्ये जायचा, त्या राजावर काव्य बनवायचा आणि त्यांना बक्षीस द्यायचा. तो राजा त्याला काहीतरी बक्षीस द्यायचा. पण त्या कवी भूषणाला ज्यावेळेस माझ्या शिवाजी महाराजांबद्दल समजलं, तो या महाराष्ट्रामध्ये आला, तो शिवाजी महाराजांकडे आला आणि तो शिवाजी महाराजांचाच झाला. आणि शिवाजी महाराजांवर जवळजवळ त्यांनी 500 ते 550 काव्य लिहिलेली आहेत महाराज. आता सगळे काव्य मी सांगत बसत नाही या ठिकाणी, कारण कीर्तन आपलं त्याच्यातच होईल. पण फार सुंदर वर्णन करतो महाराज. 1-2-3 काव्य म्हणतो आणि थांबतो थोडा वेळ. वा वा, काव्य फार सुंदर आहे. टाळी 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 वाजवा. साजू चक्र रंगसेना अंग में उमंग धरी सारे जैसे बाजे जंग जितन चलत है हुशन बनत ना तो हे दन कारण के नदी न तमत गई बरने केरला पहिला 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 कामे गईले गजले के पहिला पहिला साइला उचलत है तारा तारने धुरी धारा में लगत तीन तारा पर पार पार वार येवल तारा पर पार पार वार येवल तारा पर पार पार वार येवल. ऐका वाटतं का कळतंय का? ऐका परत. साधू चतो रंगसेना अंग में उमंग धरी सारे जैसी बाजी जंग जितना चलत है हुशन बनत ना तो हे दन कारण के नदी न तमत गई बरने केरला पहिला 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 काला कामे गईला गई त्याने की पहिला पहिला साइला उचलत है तारा तारने धुरी धारा में लगत तीन तारा पर पार पार वार होला तारा पर पार पार वार होला तारा पर पार पार वार होला. अजून काय म्हणतो कवी भूषण पुढे ऐका, हे फार सुंदर आहे. दिल्ली दलनत बाई करी शिव सर जाने संत लूट लियो सूरत शहर बंक करी अति डंक
पंककारी अति अंककारी असा संक पोलिसाला स्वच्छ चकित बरच चलिये उमाईच्या चकल टाट टाई मन कट रक्तात दिल्ली सद्दात दिशी दिशी भारतात रक्तात दिल्ली रक्तात दिल्ली रक्तात दिल्ली बाबा दिल्ली दलन बाई करी शिव सर्जा निरसंक युटली ये सुरत चर पंककारी अति डंक करी असं संक पोलिसाला स्वच्छ चकित बरच चलिये उमाईच्या चकल टाट टाई मन कट रक्तात दिल्ली सद्दात दिशी भारतात बाई रक्तात दिल्ली सद्दात दिशी भारतात बाई रक्तात दिल्ली सद्दात दिशी भारतात बाई रक्तात दिल्ली आता हे कवी भूषणाचं काव्य मी शेवट म्हटलं. कुणा झाला काय कळालं विहिरी जवळचा वाफा कोरडा कसा राहिला तू तर पर डीपीवर आकडा टाकलेला असून तुला समजा म्हणलं आता तुम्हाला फाशीच गवट आला तुम्हाला आवाज आला पाठीमाग तुम्हाला ओके तुला आला नाही बरे असं असं छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन आपल्या माणसाने करावं यात काय नवले हो. तो उत्तर हिंदुस्थानातून कवी भूषण आला तो सुद्धा हिंदुस्थानामधला होता हिंदू होता यातही काय नवल त्याने शिवाजी महाराजांचं वर्णन करावं यात काय नवल. अरे ज्या माणसानं आयुष्यभर कट्टर वैर पत्करलं माझ्या राजांसोबत तो औरंगजेब सुद्धा माझ्या राजांचं वर्णन करतो माझ्या राजांचं कौतुक करतोय. शिवाजी महाराजांचा सगळ्यात मोठा शत्रू कोण हो कोण कोण औरंगजेब. इकडे माहित नाही का बघितला नाही का अहो शिवजयंती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे ना आपला शत्रू माहित नाही औरंगजेब बरोबर आहे का. औरंगजेबा नावाचा कट्टर शत्रू शिवाजी महाराजांचं कौतुक करतोय. शत्रूला सुद्धा आपलं वर्णन करावं हा आयुष्यातला सगळ्यात मोठा विजय लक्षात घ्या आणि तो विजय माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मिळावा सगळ्यात मोठा विजय. कारण शिवाजी महाराज हे नाव नव्हे आज माझ्या राजाला जाऊन 300 ते 350 वर्ष पूर्ण झाली तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना आपण विसरत नाही. आजही शिवाजी महाराजांचं नाव काढले की आपल्या अंगामध्ये 10 हत्तीचं बळ आल्याशिवाय राहत नाही. असं काय आहे या माणसामध्ये असं काय आहे माझ्या राजाच्या नावामध्ये आजही शिवाजी महाराजांचं नाव काढले की आपलं रक्त सळसळ केल्याशिवाय राहत नाही. का 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 कारण शिवाजी महाराज हे नाव नव्हे हा मंत्र आहे मंत्र. काय छत्रपती शिवाजी महाराज हे नाव नव्हे हा मंत्र आहे मंत्र. अरे किती ताकदवान आहे हा मंत्र शिवाजी. लक्षपूर्वक आज माझे मंडळ तरुण मंडळ किती ताकदवान आहे हा मंत्र शिवाजी. अरे पावन किंडी देह सोडतो बाजी. अरे नंतर होईल बरोबर लग्नामध्ये आधी कोंड्याण्याचं लग्न लावतो तानाजी. अरे झिटकारतो सन्मान कुतुबशाहीचा निष्ठा काय असते दाखवतो यसाजी. अरे कापोनी गनिमाला विजेच्या वेगानं काळालाही चकित करतो नेताजी. अरे राजा द्या सन्मान फक्त तुमच्या पाय धुळीचा अमृताचं दान मागतो हिरोजी. अरे निष्कलंक स्वराज्य उभारलंय रे माझ्या राजाने म्हणून सुरक्षित राहिली देठा सहित बाजी. इतका ताकदवान आहे हा मंत्र शिवाजी. नाव नव्हे हा मंत्र आहे मंत्र. अरे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा आपल्याला आज मिळाला आहे. इतका पुण्यवंत राजा आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. ही पुण्याई कुणाची आहे ही पुण्याई कुणाची आहे मायबाप. ही पुण्याई जर कुणाची असेल तरी आऊसाहेब जिजाऊंची आहे. मुद्रा बानाचा बनाता जिजाई राम. मुद्रा बानाचा बनाता जिजाई राम. मुद्रा बानाचा बनाता जिजाई राम. मुद्रा बानाचा बनाता
मंडळीसाठी एकदा जोरात. ते आऊसाहेब जिजाऊंची पुण्य आहे तुम्हाला. शिवाजी महाराजांच्या आईची म्हणजे आऊसाहेब जिजाऊंची पुण्याई आज आपल्या ठिकाणी फळाला आलेली आहे महाराज. इतका पुण्यवंत राजा आपल्या ठिकाणी होऊन गेला तो आपलं वर्णन करावं काय नव्हतं, शत्रू सुद्धा वर्णन करतो. उभ्या आयुष्यामध्ये थोडस लक्षपूर्वक ऐका. उभ्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं कौतुक औरंगजेबाने आयुष्यामध्ये दोनदा केलं. दोनदा. किती वेळा? दोनदा वर्णन केलं, दोनदा कौतुक केलं. एकदा भर दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन केलं औरंगजेबाने, आणि दुसऱ्यांदा शिवाजी महाराजांचं निधन झालं तेव्हा. ऐका ऐका ऐका. ज्या वेळेस 3 एप्रिल 1680 मध्ये रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं तेव्हा ही बातमी औरंगजेबाच्या साखी मुस्तेक खानला कळाली. तो मोठ्या आनंदाने धावत धावत पळत पळत बहादूरगडावर छावणी असलेल्या औरंगजेबाकडे आला आणि आल्या आल्या म्हणू लागला, हुजूर बड़ी खुशी की खबर है. औरंगजेबाने विचारलं, क्या हुआ साकी? हुजूर वो दख्खन का काफर शिवा मर गया. अरे शिवाजी महाराज मरण पावले ही बातमी औरंगजेबाला कळता क्षणी तो एकदम स्तब्ध झाला. शांतपणे उभा राहिला. आपल्या नमाजाची चटई जमिनीवर आथरली. त्यावर तो गुडघे टेकून बसला. नमाजाच्या रूपात बसला. आपले दोन्ही हात वर करत त्या खुदाला बोलू लागला, ओ खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, क्योंकि माँ बहनों की इज्जत करने वाला एक नेक बंदा शिवा भोसला तेरे पास आ रहा है. काय चारित्र्य संपन्न राजा. पुढे औरंगजेब काय म्हणतो ते ऐका. तुझे पता है कौन गया साकी? अरे हमने हमारे जीवन में से राजा महाराजा देखे जो हमारे देख कर ही भाग जाते हैं. हमारे जिंदगी में ऐसी जाबाज फौज देखी जो हमें देख के अपना राज्य हमें सौंप देती है, लेकिन आज के जिंदगी में पूरे जिंदगी में हमने शिवा जैसा योद्धा नहीं देखा. इसीलिए पूरे हिंदुस्तान को अपने मुट्ठी में काबिज करने वाला ये औरंगजेब शिवा भोसले को दिल से सलाम. काय वर्णन केलेलं याला म्हणतात जीवन महाराज. एक प्रश्न विचारू, उत्तर देताल? औरंगजेबाची सेना मोठी होती का शिवाजी महाराजांची होती? बोला बोला. औरंगजेबाची सेना मोठी होती. औरंगजेबाचं साम्राज्य मोठं होतं की शिवाजी महाराजांचं? बोला 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 की शिवाजी महाराजांचं. औरंगजेबाचं साम्राज्य मोठं होतं. संपत्ती शिवाजी महाराजांची जास्त होती की औरंगजेबाची जास्त होती? औरंगजेबाकडे संपत्ती जास्त होती. बर. औरंगजेबाकडे सैन्य जास्त होतं का शिवाजी महाराजांकडे सैन्य जास्त? औरंगजेबाकडे जास्त. मग अशा कोणत्या चौकटीत बसतात बरं शिवाजी महाराज औरंगजेबासोबत बरोबरी करायची म्हटलं तर? असं काय होतं शिवाजी महाराजांकडे आणि असं काय होतं औरंगजेबाकडे? औरंगजेबाकडे कुठल्या गोष्टीची कमी होती? कुठल्याच नाही. आणि शिवाजी महाराजांकडे कुठल्या गोष्टीची कमी होती? सगळ्यांची. एक गोष्ट अशी होती, लक्षात घ्या, एक गोष्ट अशी होती की जी छत्रपती शिवाजी महाराजांकडे होती आणि औरंगजेबाकडे नव्हती. युक्ती तर औरंगजेबाकडे सुद्धा होती. युक्ती तर औरंगजेबाकडे सुद्धा. शिवाजी महाराजांपेक्षा औरंगजेबाचा अनुभव किती होता? मोठा होता. मग अशी कोणती गोष्ट आहे की जी गोष्ट शिवाजी महाराजांकडे होती आणि औरंगजेबाकडे नव्हती? आणि त्या गोष्टीचं नाव आहे चारित्र्य. चारित्र्य. छत्रपती शिवाजी महाराज हा राजा चारित्र्य संपन्न राजा. दुसऱ्याच्या स्त्रीमध्ये आपल्या आईचं दर्शन करावं आणि दुसऱ्याच्या स्त्रीमध्ये आपल्या बहिणीचं दर्शन व्हावं असा इतिहासामध्ये असा एकच राजा झाला आणि त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती साजरी करतो, सगळं मान्य आहे. तुमच्या गावातलं सांगत नाही महाराज, आता विषय निघला म्हणून त्या ठिकाणी घुसतो मी थोडासा. तरुण मंडळ आज प्रत्येक जण शिवभक्त म्हणून घेतो. शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवतो, वाढवलीच पाहिजे, काही अडचण नाही. शिवाजी महाराजांसारखी आपण चंद्रकोर लावतो, लावलीच पाहिजे, काहीच अडचण नाही.
भगवा टिळा लावतो, लावलीच पाहिजे, काही अडचण नाही. शिवाजी महाराजांची राजमुद्रा रुद्राक्षाच्या गळ्यामध्ये, रुद्राक्षाच्या माळ्यामध्ये शिवाजी महाराजांची राजमुद्रा आपण घालतो आणि आपण आपल्या गळ्यामध्ये धारण करतो, काही अडचण नाही, लावलीच पाहिजे. पण काही काही अशी माणसं आहेत, अशी काही मुलं आहेत, मी सगळ्यांचं नाव घेणार नाही. आता या ठिकाणी कोणी तंबाखू खात असेल, गुटखा खात असेल, दारू पित असेल, मी त्यांना हिणवणार नाही किंवा त्यांना मी वाईट सुद्धा म्हणणार नाही. लक्षात घ्या, का वाईट म्हणणार नाही त्याचं एक कारण सांगतो. कारण मी माझ्या डोळ्याने कडक लॉकडाऊन मध्ये, लॉकडाऊन चालू होतं माहिती आहे ना, कोरोना तुमच्या गावात आला होता ना, कोरोनामध्ये आमच्या आळंदीमध्ये सुद्धा, पुण्यामध्ये प्रत्येक महाराष्ट्राच्या कोपऱ्यामध्ये समाजसेवा करणारे तरुण मला भरपूर पाहायला भेटतात. गुटखा खाणारी माणसं, तंबाखू खाणारी माणसं, सिगरेट ओढणारी माणसं किंवा एका वाक्यामध्ये व्यसन करणारी मुलं हे वाईट असतात असं नाही. हे वाईट असतात असं, मग उद्यापासून खायला सुरुवात करायची असा अर्थ घेऊ नका महाराज. ही मुलं, ही माणसं वाईट असतात असं नाही, यांची सवय वाईट असते. दारू पिणं हे वाईट आहे हे त्याला माहित नाही का? यांची सवय वाईट आहे. का म्हणतोय मी? कारण कडक लॉकडाऊन मध्ये ही व्यसन करणारी खूप मंडळी, त्याच्यामध्ये निर्व्यसनी सुद्धा होती, पण अशी भरपूर मुलं मी माझ्या डोळ्याने पाहिली. लॉकडाऊन मध्ये ज्या माणसांना कोरोना झालाय त्या माणसांना हीच मंडळी जीव घालत होती. स्वतःची बायको स्वतःच्या नवऱ्याला हात लावत नव्हती कोरोना झालेला, तरी सुद्धा ह्या लोकांनी त्यांना जीवन दिले. ह्या व्यसन करणारी माणसं, जे माणसं आपण साधे आपल्यासारखी माणसं, असे काही काही माणसं असतात महाराज घाण, त्या माणसासमोर आपण जाऊ सुद्धा शकत नाही. अशा माणसांना या लोकांनी हातात धरून गाडीत टाकून त्यांचा उपचार करणारी हीच मंडळी आहे. वारकरीमध्ये आम्ही पंढरपूरच्या वाटेने ज्यावेळेस वारीला जातो, वारीला जात असताना अखंड वारकऱ्यांना, सगळ्या वारकऱ्यांना हीच मुलं बिसलऱ्या वाटत असतात, हीच मुलं अन्नदान करत असतात, हीच मुलं चांगलं धर्माचं काम करत असतात. आजही एवढा मोठा शिवजयंतीचा सोहळा आपल्या या ठिकाणी चाललेला आहे, तरी सुद्धा गुटखा खाणारी मुलंच हा एवढा मोठा सोहळा साजरा करतात. नाही हा नाही काय नाही. फक्त एकच मला विनंती आहे तुमच्या गावातल्या लोकांना, की आज तुम्ही शिवविचार या ठिकाणी ऐकण्यासाठी आलेला आहात. इथून पुढचं कीर्तन फक्त 10 मिनिटं लक्ष देऊन ऐका. हे 10 मिनिटातलं तुम्हाला कीर्तन इथून पाठीमागचं काही घेऊन जाऊ नका, पण हे 10 मिनिटं कीर्तन जर तुम्ही ऐकलं तर तुमचं अख्खं कीर्तन यशस्वी झालं मला म्हणायला हरकत. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंती निमित्त आपण या ठिकाणी कीर्तन ऐकले आलेला आहात. म्हणजेच काय की छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवविचार ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. शिवविचार आपण या ठिकाणी ऐकायला आलेलो आहोत. म्हणजे शिवाजी महाराज व्यसन करत नव्हते. शिवाजी महाराज शत्रूच्या स्त्रीमध्ये सुद्धा आपल्या आईचं आणि बहिणीचं दर्शन शिवाजी महाराजांना होत होतं. या सगळ्या गोष्टी, सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन माझ्या शिवाजी महाराजांना नव्हतं, ही गोष्ट तुमच्या सगळ्यांना माहिती आहे. मग जे शिवाजी महाराज जसं वागत होते त्यांच्याच विचारावर पावलावर पावलं ठेवून आपण चाललं पाहिजे. एवढं जरी आपल्याला कळालं तरी फार झालं. शिवविचार ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. गुरुवर्य चंद्रशेखरजी महाराज देगलूरकर, बरं का, शिवाजी महाराज चंद्रशेखर महाराज देगलूरकर फार सुंदर उदाहरण सांगतात. ते उदाहरण तरुण मंडळींनो, इकडं माझ्या बसलेल्या माझ्या बहिणींनो, सगळ्यांनी हे उदाहरण सुंदर आहे, नीट ऐका आणि त्याचा भावार्थ लक्षात घ्या. आपण या ठिकाणी शिवविचार ऐकण्यासाठी आलेलो आहोत ना, तर मग हे उदाहरण नीट ऐका आणि मला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देत चला गड्या. एका राज्यामध्ये एक राजा राज्य चालवत होता आणि त्याने आता विचार केला, एक दिवस प्रधानाची परीक्षा घ्यायची. काय घ्यायची? प्रधानाची परीक्षा घ्यायची. झालं महाराज, दरबार भरला. दरबारामध्ये मोठमोठे सरदार उपस्थित झाले. हजारो लोक त्या ठिकाणी जमले आणि त्या राजाने त्या दरबारामध्ये एक टोकरी ठेवली. तुमच्याकडे काय म्हणतात? टोपलं, पातीलं, भगुण काय म्हणतात? घमेलं. हा ठीक आहे. एक घमेलं त्या दरबारामध्ये ठेवलं आणि त्या घमेल्यामध्ये प्लॅस्टिकची म्हणजे कापडी गुलाबाची फुलं त्या घमेल्यामध्ये ठेवली.
आणि ते कापडी फुलं बघितल्याच्या नंतर, त्या गुलाबाच्या फुलाकडे बघितल्याच्या नंतर असं वाटणारच नाही की ती डुप्लिकेट गुलाबाची फुलं आहेत. काय इतक्या कलाकृती सुंदर केलेली होती, त्या कलाकाराने इतकं सुंदर ते गुलाबाचं फुल तयार केलं होतं. पण होतं कसं, कापडी गुलाबाचं फुल होतं, डुप्लिकेट गुलाबाचं फुल होतं. आणि त्या गमेल्यामध्ये अनेक ते कापडी गुलाबाची फुलं ठेवली आणि त्या सगळ्या कापडी गुलाबाच्या फुलामध्ये एकच ओरिजिनल गुलाबाचं फुल ठेवलं. एकच खरं खरं गुलाबाचं फुल ठेवलं आणि बाकी कापडी फुलं ठेवली. आणि प्रत्येक येणाऱ्या दरबारामध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाला राजा म्हणायचा. अरे समोर जे घमेलं ठेवलेलं आहे, या घमेल्यामध्ये अनेक फुलं आहेत, सगळी प्लॅस्टिकची फुलं आहेत, कापडी फुलं आहेत, डुप्लिकेट फुलं आहेत, आणि त्याच्यामध्ये एकच ओरिजिनल गुलाबाचं फुल आहे. ते ओरिजिनल गुलाबाचं फुल ओळखून दाखवायचं. प्रत्येक माणूस यायचा, त्या घमेल्याकडे बघायचा, त्या फुलांचे निरीक्षण करायचा, वेगळंच फुल हातात घ्यायचा, ओळखू येत नव्हतं, डुप्लिकेट होते, एकच ओरिजिनल. प्रत्येक माणूस यायचा, बघायचा, निघून जायचा, यायचा, बघायचा, निघून जायचा, कुणालाही ओळखू आलं नाही. त्या दरबारामध्ये सगळी माणसं बसली, ज्याचे त्याचे नंबर झाले आणि तितक्यात ते प्रधानजी दरबारामध्ये आले. प्रधानजी दरबारामध्ये आले आणि प्रधानजीला आल्याबरोबर राजा म्हणतो, प्रधानजी समोर तुम्हाला जे घमेलं दिसतंय त्याच्यामध्ये संपूर्ण डुप्लिकेट गुलाबाची फुलं आहेत, सगळी कापडी गुलाबाची फुलं आहेत, आणि त्या सगळ्या गुलाबाच्या फुलामध्ये एकच ओरिजिनल गुलाबाचं फुल आहे. ते गुलाबाचं फुल तुम्हाला काय करायचंय, ओळखून दाखवायचं. दरबारामधली सगळे लोक चकित झाले. अरे कुणाला सांगता येत नाही, हा काय सांगणार. प्रधानजी त्या घमेल्या जवळ गेले, त्या फुलांकडे पाहिलं. 2 मिनिटं, 3 मिनिटं, 4 मिनिटं, 5 मिनिटं झाले. 4 ते 5 मिनिटं त्या गुलाबाचं निरीक्षण त्या प्रधानजीने केलं. 5 मिनिटं निरीक्षण केलं. प्रधानजी त्या टोकरी जवळ गेले, त्या घमेल्या जवळ गेले आणि त्या सगळ्या गुलाबांमधलं एक गुलाबाचं फुल हातामध्ये घेतलं आणि राजाच्या हातात दिलं. आणि राजाच्या हातात दिल्यानंतर आश्चर्य काय झालं, राजाने ते गुलाबाचं फुल आपल्या हातामध्ये घेतलं आणि राजाचं आश्चर्य असं झालं की ते ओरिजिनल गुलाबाचं फुल त्या राजाच्या हातात दिलं. राजा विचार करू लागला, अरे एवढी माणसं या ठिकाणी बसलेली आहेत, प्रत्येकाला विचारलं मी कोणतं ओरिजिनल आहे आणि कोणते डुप्लिकेट आहे, कोणाला सांगता आलं नाही, आणि याने डायरेक्ट माझ्या हातामध्ये ओरिजिनल गुलाबाचं फुल दिलं. लक्षात घ्या. मग राजाने विचारलं, सगळ्यांना विचारलं मी, कोणतं ओरिजिनल आहे कोणतं डुप्लिकेट आहे, कोणाला सांगता आलं नाही, तुला कसं काय कळालं हेच ओरिजिनल गुलाबाचं फुल आहे. त्यावर प्रधानजीने दिलेलं उत्तर फार सुंदर आहे मायबाप. प्रधानजी म्हणतात, बादशहाजी काहीच नाही, ज्या वेळेस मी या घमेल्याजवळ आलो, घमेल्याजवळ आल्याच्या नंतर 4 ते 5 मिनिटं मी या फुलाचं निरीक्षण करत होतो, निरीक्षण करत होतो आणि निरीक्षण करता करता एक मधमाशी उडत आली आणि एका फुलावर बसली. आणि लक्षात घ्या राजाजी, मधमाशी अशाच फुलावर बसते ज्या फुलातून मकरंद सेवन करता येईल. लक्षात आलं. मधमाशी अशाच गुलाबाच्या फुलावर बसते ज्याच्यातून मकरंद सेवन करता येईल. माझं उदाहरण संपलं. त्या टोकरीतल्या त्या घमेल्यातल्या गुलाबाचं ओरिजिनल गुलाबाचं फुल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या गुलाबाच्या फुलाचा मकरंद सेवन करण्याकरता, म्हणजे शिवाजी महाराजांचे शिवविचारांचा मकरंद सेवन करण्याकरता आपण या ठिकाणी आलेलो. मग असं हे गुलाबाचं फुल आपल्याला लाभलेलं आहे. आणि गुलाबाच्या फुलाची एक ज्ञानोबारांची फार एक ओवी आहे. जैसी कमल कलिका जाणेपणे, हृदयच्या मकरंदा राखोणीने, दे राया रंग पारणे आमोदाचे. ज्ञानोबाराय म्हणतात, एकदा का कमळाचं फुल खिल्लं रे खिल्लं, तर त्या कमळाच्या फुलातून निघणारा जो सुगंध आहे, तो सुगंध ते फुल स्वतःपुरतं मर्यादित ठेवत नाही, तर ते सगळ्यांना देतं. तसं शिवाजी महाराजांनी एवढं मोठं स्वराज्य निर्माण केलं, पण त्या स्वराज्याला स्वतःचं नाव दिलं नाही, तर स्वराज्याचं नाव दिलं. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक माणूस म्हणू शकतो, हे माझं राज्य आहे. शिवाजी महाराजांकडे असा एकच गुण होता की ज्या गुणामुळे सगळं जग शिवाजी महाराजांकडे आकर्षित झालं, आणि त्याचं नाव आहे चारित्र्य.
आमच्या गुरुवारी चंद्रशेखरजी महाराज देगलूरकर म्हणतात की तुमच्याकडे 99 गुण असू द्या, काय 99 गुण असू द्या, पण एक गुण तुम्ही असा कमवा की त्या गुणामुळे 99 गुणावर पडदा पडला. काय तुम्हाला समजल असं सांगतो. तुमचे चेहरे मला फार सुकलेल्या फुलासारखे दिसायला लागले. आता तुमच्यासाठी सांगतो, प्रत्येकाचं क्षेत्र काय आहे, वेगवेगळं आहे. इथं बसलेल्या प्रत्येक माणसाकडे वेगवेगळ्या प्रकारचं स्किल आहे, प्रत्येकाच्याकडे वेगळ्या प्रकारचा गुण आहे, प्रत्येकाचा गुण वेगळा आहे, प्रत्येकाच्याकडे कला वेगळी आहे, प्रत्येकाचं काम वेगळं आहे. पण तुमच्याकडं लक्षपूर्वक ऐका, फक्त 10 मिनिटं लक्षपूर्वक ऐका. तुमच्याकडे 99 अवगुण असू द्या. आता हा जो मी मुद्दा तुम्हाला सांगतोय, हा जो मुद्दा मी सांगतोय त्या मुद्द्यामध्ये प्रत्येकाने मी स्वतःबद्दल बोलतोय किंवा हा जो मुद्दा आहे महाराज हे माझ्यासाठी सांगतेत या भूमिकेतून माझ्याकडे बघा. काय विशेष करून तरुण मंडळी, विशेष करून तरुण मुली, अजूनच काय झालं याच्या पुढे जाऊन जर झालं, ज्या माणसाला आयुष्यामध्ये काहीतरी करायचंय, ज्या माणसाला आयुष्यामध्ये काहीतरी बनायचंय, एक चांगला माणूस म्हणून जीवन जगायचंय, त्या माणसाने हे कीर्तन आता इथून पुढे आवर्जून आणि लक्षपूर्वक ऐका. नाही तर मी सांगतो तुम्ही नाकात बोट घालता, असं होऊ देऊ नका. नाही तर मी सांगतो तुम्ही उकरता शतरंजाचे दोरे. अजिबात अजिबात नाही. माझं वाक्य लक्षपूर्वक ऐका. तुमच्याकडे 99 अवगुण असू द्या. या मृत्यू लोकामध्ये इथं बसलेला प्रत्येक माणूस प्रत्येक क्षेत्रात परिपूर्ण असेल असं काही नाही. प्रत्येक माणसाकडे काही ना काहीतरी गुणदोष आहे, प्रत्येक माणसाकडे काही ना काहीतरी कमतरता आहे. कीर्तनकार सगट, गायक वादक सगट, प्रत्येकाकडे काय आहे, काही ना काहीतरी कमी आहे. पण देवानं प्रत्येकाला काही ना काहीतरी एक गुण तरी चांगला दिलेला आहे बघा, एक गुण तरी. उदाहरण आमचे अनिल महाराज आहेत, शुभम महाराज आहेत, सुंदर पखवाज वाजवतात. उद्या जर मी आमच्या अनिल महाराजांना म्हटलं, अनिल महाराज उद्या लावणी कराल का? अनिल महाराजांना म्हणलं, अनिल महाराज उद्या तुम्ही इथं प्लास्टर कराल का? करेल का? नाही. अनिल महाराज म्हटलं, शुभम महाराज म्हटलं की आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय दिसणार? पखवाज दिसणार. का? कारण पखवाज ही त्यांची काय आहे, ओळख आहे. ओळख म्हणजे पखवाज वाजवण्याची कला, पखवाज वाजवण्याचा गुण त्यांच्याकडे देवाने त्यांना दिलाय. आता ते या ठिकाणी पखवाज वाजवतात. आता यांचे गुणदोष तुम्हाला माहिती आहे का? पाठीमागे काय करते ते चांगलेच आहेत, पण जर तरचा विषय माहिती आहे का आपल्याला? नाही माहित. पण त्यांना एक गुण माऊलीनं असा दिलाय, पखवाज. या पखवाजाच्या जीवावर अख्ख्या हजारो लोकांचे मन जिंकण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. हा एक गुण कमवा, कुठलाही एक गुण. मी उदाहरण फक्त पखवाजाचं दिलं. गायनाचंही तसंच आहे. आता गायनाचं आमचं सूत्र जुळत नाही महाराज. ती एका टपरीने जाते, एका पटरीने आम्ही जातो. आमची क्रॉसिंग सुद्धा होत नाही. होत आहे का? आता आम्हाला जर म्हणले माईक सिस्टम आलं, तुम्ही सिस्टमला, आम्हाला काही कळत नाही. ते आम्ही जाळून टाकू मशीन. ते सगळ्याला आहे का गुण? नाही. माझा मुद्दा लक्षात घ्या. मुद्दा एक गुण असा कमवा की 99 गुणावर पडदा पडला पाहिजे. आणि लक्षात घ्या, या ठिकाणी कुणी इंजिनिअरिंग करत असेल, या ठिकाणी कुणी डॉक्टर करत असेल, या ठिकाणी कुणाचं प्रत्येकाचं क्षेत्र वेगळं आहे. कुणाला कलाकार व्हायचं असेल, कुणाला फॅशन डिझायनर व्हायचं असेल, कुणाला ब्युटी पार्लर ओपन करायचं असेल, कुणाला काय करायचं असेल, तर कुणाला काय करायचं असेल. तुम्ही उदाहरणार्थ डॉक्टर के करताय, इंजिनिअरिंग करताय, पण एक लक्षात घ्या, तुम्ही जर डॉक्टर करत असाल तर आजूबाजूला लोक नावं ठेवणारे भेटतात. स्पेशली नातेवाईक जित्ते मारले पाहिजे. तुम्ही कोणताही काम करा, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा, तुम्हाला नावं ठेवणारे लोक माणसं भेटल्याशिवाय राहणार नाही. शास्त्रकार सुभाषित फार सुंदर वर्णन करतात महाराज. काक कृष्ण पिक कृष्ण, काक कृष्ण पिक कृष्ण पिक काकय हो, को भेद वसंत ऋतू समय प्राप्ते, काक काक हो पिक पिक. लक्षपूर्वक ऐका बर का, लक्षपूर्वक ऐका. ज्याला काहीतरी ध्येय गाठायचंय, ज्याला आयुष्यामध्ये काहीतरी बनायचंय, त्यांनी उदाहरण एवढं जाताना घरी घेऊन जा महाराज. एका तारेवर 99 कावळे बसलेले आहेत आणि त्या 99 कावळ्याच्या शेजारी एक कोकिळा बसलेली आहे. आता ते 99 कावळे आणि एक कोकिळा, संख्या किती झाली? 100. 99 कावळे आहेत आणि एक कोकिळा आहे, संख्या किती झाली? 100. कावळा दिसायला कसा आहे? कोकिळा दिसायला कशी आहे?
काळी. कोकिळा दिसायला कशी आहे? कावळा दिसायला कसा आहे? बर. कावळ्याचा आवाज तुम्ही ऐकलाय का? कोकिळाचा आवाज तुम्ही ऐकलाय का? बर. मग कावळा प्रत्येकाच्या घरावर असतो, कावळा प्रत्येकाच्या दारावर असतो, कावळा प्रत्येकाच्या पारावर असतो. जर कावळा कोणता आणि कोकिळा कोणती हे जर ओळखायचं झालं तर तुम्ही कसं ओळखणार? आवाजावरून ओळखणार का? कारण कावळा हा 12 महिने काव 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 करत असतो. प्रत्येकाच्या घरावर काव काव करतो, प्रत्येकाच्या दारावर काव काव करतो, प्रत्येकाच्या पारावर काव काव करतो. प्रत्येकाच्या घरामध्ये कावळा येतो. असा या ठिकाणी एकही माणूस नसेल की ज्याने कावळ्याचा आवाज ऐकला नसेल. कावळा हा काव 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 करत असतो. आपल्या कर्कश आवाजाने अख्ख्या गावाला परेशान करत असतो. पण कोकिळा, कोकिळा कधी आवाज काढते? वसंत ऋतू समय प्राप्ते. एकदा वसंत ऋतू आला रे आला, त्यावेळेस कोकिळा आपला गोड आवाज बाहेर काढते. आलं का लक्षात? कावळा हा 12 महिने काव काव करतो. आपल्याला ओळखायचं ना कोणता कोकिळा आणि कोणता कावळा? दोन्ही दिसायला सारखेच आहेत, काळ्याचे आहेत, पण ओळखायचं असेल तर आवाजानं ओळखावं लागतं. कावळा 12 महिने काव काव करतो, पण कोकिळा मग वसंत ऋतू आला तेव्हाच आपला बाहेर काढते आवाज. आणि जेव्हा वसंत ऋतू येतो, जेव्हा कोकिळा आपला आवाज बाहेर काढतो, त्या दिवस सगळ्या गावाला समजलेलं असतं, अरे कोणती कोकिळा आहे आणि कोणता कावळा आहे. का? कारण कोकिळा आपला आवाज बाहेर काढतो. लक्षात घ्या, या कावळ्याच्या जातीचे काही काही माणसं आहेत गावामध्ये, आणि कोकिळा प्रत्येकाने स्वतःला कोकिळा समजा. एखाद्या गावातला माणूस एखादं चांगलं काम करत असेल, एखादा डॉक्टर करत असेल, इंजिनिअरिंग करत असेल, गावामध्ये एखादं जर हिंदुत्वाचं काम करत असेल, समाजसेवकाचं काम करत असेल, तर अख्खं गाव त्याला नाव ठेवतं. हे कावळ्याच्या जातीचे लोक असतात ना, अख्ख्या गावातल्या लोकांना सांगत सुटतात, अरे काय खरंय त्याचं, काय खरंय त्याचं, मंदिरात भजन करतो, कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा राहतो, अरे काय खरंय त्याचं. असं गावात प्रत्येकाच्या गावात असे माणसं असतात. पण अख्ख्या गावभर सांगत फिरतात, काय त्याचं खरंय, काय खरं नाही, नावं ठेवणार. अख्ख्या गावामध्ये त्याच्या नावाचा काय करणार? बोभाटा करणार. कुणाचा? जो चांगलं काम करतो त्याचा. जो चांगलं काम करतोय ना महाराज, या गावामध्ये एखादं शिवजयंतीचं चांगलं काम करत असेल, एखादा मुलगा चांगलं सतरंजा उतरत असेल, एखादी मुलगी चांगली शिवकन्या जाऊन मस्त नटून ठतून चांगलं शिवरायांची जयंती साजरी करत असेल, लोक त्यांना नाव ठेवत असतील. एखादं डॉक्टर करत असेल, इंजिनिअरिंग करत असेल, आपापल्या क्षेत्रामध्ये नाव करत असेल, लोक तुम्हाला नाव ठेवत असतील. नाव ठेवू द्या, काय नाव ठेवू द्या. एक गोष्ट लक्षात द्या, तुम्हाला तुमचा स्वतःवर विश्वास आहेच ना. तुम्ही निवडलेला मार्ग जर सत्याचा असेल, तुम्ही निवडलेला मार्ग जर प्रामाणिकपणा असेल, तुमचा हेतू शुद्ध असेल, तुम्ही तुमचं कष्ट प्रामाणिक करत असाल, तुम्ही निवडलेला मार्ग जर धर्माचा असेल, सत्याचा असेल, तर अजिबात काळजी करू नका. कारण धर्माच्या मार्गाने चालणाऱ्याचा रथ आजही भगवान श्रीकृष्णच चालवतात. तुमचा विजय निश्चित आहे. ज्या पद्धतीनं कावळा 12 महिने काव काव करतो, कोकिळा फक्त आपला वसंत ऋतू आला की कोकिळा आपला आवाज गोड बाहेर काढते, त्या दिवशी अख्ख्या गावाला कळलेलं असतं कोण कोकिळा आणि कोण कावळा आहे. तसं तुम्ही तुमचं काम करत राहा, तुम्ही तुमचं कार्य करत राहा, तुम्ही तुमच्या कार्यामध्ये यशस्वी होत राहा. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये, ज्या दिवशी तुम्ही तुमच्या कामामध्ये यशस्वी व्हाल, त्या दिवशी अख्ख्या गावाला कळलेलं असेल की तुमच्याबद्दल भोकणारा जो कावळा आहे तो कावळा कोण आहे आणि कोकिळा कोण. माझा मुद्दा इथे लक्षात घ्या, पण तुमच्याकडे तो गुण पाहिजे, तुम्ही तो गुण ओळखला पाहिजे. असू द्या, प्रत्येकाकडे सगळ्यांना सगळं जमत नाही. तुम्हाला चांगलं कला आहे ना तुमच्याकडे, ज्याच्याकडे गायनाची कला आहे त्याने गायन क्षेत्रामध्ये प्रावीण्य व्हा. ज्याच्याकडे नियोजनाची कला असते, प्रत्येकाकडे डेकोरेटरची कला असते, प्रत्येकाकडे वेगळी कला असते. फक्त तुमचा गुण ओळखा आणि त्या गुणामध्ये तुम्ही यशस्वी होऊन जा. अख्खी जग तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार. आज माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन 300 ते 350 वर्षे पूर्ण झाली, पण शिवाजी महाराजांनी हे काही एका रात्रीत घडलं का? शिवाजी महाराजांचे विचार काय ढगातून जन्माला आले होते का? शिवाजी महाराज उपजाताचे ज्ञानी होते? नाही महाराज. शिवाजी महाराजांना सुद्धा स्वराज्य निर्माण करताना त्यावेळेस सुद्धा कावळ्याच्या जातीचे लोक होते. शिवाजी महाराजांना शत्रू सोबत
परप्रांतीय सोबत जेवढ्या लढाया करायला लागल्या नाही तेवढ्या आपल्या सुखियांसोबत लढाया करायला लागल्या. आपल्याच लोकांचा विरोध शिवाजी महाराजांना करावा लागला, शिवाजी महाराजांना पत्करावा लागला. पण शिवाजी महाराज थांबले का महाराज? शिवाजी महाराज थांबले का? नाही थांबले. परिणाम आजही छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला ही बातमी अख्ख्या जगामध्ये समजली. त्यावेळेस अख्ख्या जगाने शिवाजी महाराजांना डोक्यावर घेतलं. महाराज उगच नाही घेतलं. एकच गुण, चारित्र्य. अरे कितीही परका माणूस जरी आला तर शिवाजी महाराज त्यांना जीव लावायचे. आपुलकीची भावना, एकच गुण नाही शिवाजी महाराजांमध्ये, अनेक जीवन या ठिकाणी मध्ये होते. मग शिवाजी महाराजांना आपण आज देव मानतो. शिवाजी महाराजांना आपण देव मानतो. इथं बसलेल्या तरुण व्यसनी मुलांसाठी एक वाक्य लक्षात घ्या. काय बोलतोय? व्यसनी मुलांसाठी बोलतोय मी, जे दारू पितात, गुटखा खातात, सिगरेट ओढतात, अशा मुलांसाठी बोलतोय. तुम्ही सुद्धा शिवाजी महाराजांना देव मानता की नाही? बोला बोला बोला. शिवाजी महाराजांना देव मानतो. मग तुम्हाला वाटतं ना शिवाजी महाराजांची कृपा आपल्यावर व्हावी? मग शिवाजी महाराज आपले कोण आहेत? थोरले धनी आहेत. शिवाजी महाराजांना आपण धनी मानतो म्हणजे देव मानतो. मग ते देव शिवाजी महाराजांची श्रद्धा आपल्यावर बसावी किंवा शिवाजी महाराज आपल्यावर प्रसन्न व्हावे असं वाटतं ना प्रत्येकाला? वाटतं की नाही? मग शिवाजी महाराजांना जर असं वाटत, तुम्हाला जर असं वाटत असेल शिवाजी महाराजांचं मन आपण जिंकलं पाहिजे, तसंच तुकोबरायांना सुद्धा वाटतं की त्या या जगाचा मालक तो पांडुरंग परमात्मा जो धनी आहे, तो तुमचा आमचा धनी आहे, गरिबांचा कैवारी आहे तो पांडुरंग परमात्मा. त्या परमात्म्याला माझ्या हृदयामध्ये साठवलं पाहिजे. त्या देवाला मी जिंकलं पाहिजे. त्या देवाला मी जिंकलं पाहिजे. अशी कोणती साधना आहे, असं कोणती गोष्ट आहे की त्या गोष्टीमुळे मी शिवाजी राजाला जिंकू शकतो? अभंगाचं नम्र झाला भूता, नम्र झाला भूता, नम्र झाला भूता, नम्र झाला भूता, झाला भूता, नम्र 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 झाला भूता,
झाला भूता तेनी कोंडिले अनंता हेच ईश्वरत्वाचे अंग हरी अनिला श्रीरंग. जय श्रीराम. एकदा अजून जय श्रीराम. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. तुकोबाराय म्हणतात आपल्या धन्याचं जर मन जिंकायचं असेल तर एक गुण आपल्या अंगी पाहिजे कुठला तरी. आपल्यापेक्षा मोठ्या माणसाचं जर आपल्याला मन जिंकायचं असेल तर काय पाहिजे आपल्याकडे? नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. नम्रता नावाचा सद्गुण आपल्याकडे पाहिजे. लक्षात घ्या, आपल्याला जर एखाद्या माणसाकडून जर काम करून घ्यायचं असेल तर त्याच्यासोबत उद्धट वागून जमत नाही. अनिल महाराज मला तुमच्याकडून 100 रुपये पाहिजे, तुमच्याकडून मला 100 रुपये उसने पाहिजे. मी येणार, ओ अनिल महाराज मला 100 रुपये द्या, कुक्कड वेड्याचं कीर्तन झालं तुम्हाला वापस देतो. काढा लगेच. देणार का नाही? मला नाही देणार. पण मी जर उद्या गेलो, सागर दादा मला 20,000 रुपये द्या, मला फार गरज आहे पैशाची, लय तानापाणी चालू आहे, वर्षभर वाट पाहिली शिवजयंतीची, मी तुम्हाला देईन लगेच 2 दिवसात. तुम्ही काय मग देता का मला? हा द्या ना. देतील का? मी यांच्याकडे मागितले कसे मागितले? उद्धटपणे मागितले. पण त्यांच्याकडे मागताना कसे मागितले? द्या ना, तुम्हाला देतो 2 दिवसात. 20 काय 50,000 देतात, देतात का नाही? मला सांगायचा मुद्दा लक्षात घ्या, तुम्हाला जर एखाद्या मोठ्या व्यक्तीचं जर मन जिंकायचं असेल, त्यांच्याकडून जर एखादं काम करून घ्यायचं असेल तर त्याच्याकडं नम्रतेने जा, नम्रतेने. अरे नम्रता जर तुम्ही माणसांसमोर जर नम्रता दाखवली, एक मोठं उदाहरण सांगू, जर तुम्ही जगासोबत नम्रतेने वागले, तुम्ही चहा विकून सुद्धा पंतप्रधान होऊ शकता. बघा महाराज नरेंद्र मोदीचं चहा विकत होता माणूस राव, पण त्याच्याकडे बघा किती नालायकातला नालक माणूस त्याच्या समोर जरी गेला, मरे पेरे देशवासी हो, आपल्याला नाही जमत एवढी मिमिक्री. पुन्हा येईल महाराज, त्याच्या कसं असतंय? असतंय का नाही? शिवाजी महाराजांसमोर 10 वर्षाचा येऊ, 50 वर्षाचा येऊ किंवा 100 वर्षाचा येऊ, शिवाजी महाराजांना एखाद्याने मुजरा जरी केला तर शिवाजी महाराजांची नम्रता. एक भालजी पेंढारकरांचा चित्रपट आहे, आताचे पिक्चर तुम्ही सगळंच लक्ष देऊ नका, पण तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट, राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा चित्रपट निघालेला आहे. भालजी पेंढारकरांनी तो चित्रपट निर्माते भालजी पेंढारकर आहेत. तर तो ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट आहे. त्या पिक्चर मध्ये भालजी पेंढारकरांनी इतकी सुंदर दक्षता घेतलेली आहे, जे शिवाजी महाराजांची भूमिका ज्या अभिनेत्याने केलेली आहे त्याचे तुम्ही बारीक निरीक्षण करा. आज शिवजयंती आहे, कीर्तन झाले की तो नक्की पिक्चर बघा, ब्लॅक अँड व्हाईट आहे. तुम्हाला त्यावेळेसचे त्यावेळेसचे ते कॅमेऱ्यातलं बघू वाटणार नाही, पण तुम्ही बघा. त्या भालजी पेंढारकरांच्या राजे शिवछत्रपती नावाचा चित्रपट आहे. त्या चित्रपटामध्ये एक गोष्ट बघा, शिवाजी महाराजांचे मावळे ज्यावेळेस महाराजांकडे भेटीला जातात त्यावेळेस शिवाजी महाराजांचे मावळे महाराजांना मुजरा करतात. शिवाजी महाराजांना मावळे मुजरा करतात. त्या मावळ्यांचा मुजरा शिवाजी महाराज कसा स्वीकारतात ते बारकाईने बघा. महाराजांचा हात असा आहे आणि असा मुजरा स्वीकारलेला आहे. कसा? असा मुजरा स्वीकारलेला आहे. इतकं सुंदर त्यांनी ते बारीक चित्रलेखन केलेलं आहे. तर शिवाजी महाराज आपल्या वयापेक्षा जास्त माणूस जरी आपल्याकडे मुजऱ्याला आला तरी त्याचा मुजरा किती नम्रतेने स्वीकारतात याचं बारीकशे निरीक्षण त्याच्यामध्ये केलेलं आहे. आवर्जून बघा चित्रपट, मला आग्रह आहे. मी सांगत नाही कधी कुणाला पिक्चर बघायला, अजिबात सांगत नाही, पण हा चित्रपट तुम्ही आवर्जून बघा गाड्या, खरंच बघा, खरंच बघा. सुंदर किती नम्रता शिवाजी महाराजांनी त्या चित्रपटामध्ये दाखवलेली आहे. शिवाजी महाराजांकडे माणूस आला की तो शिवाजी महाराजांचाच व्हायचा. का? कारण शिवाजी महाराजांची नम्रता आणि उद्धटपणा. याचं एक उदाहरण सांगतो महाराज शिवचरित्रातलं.
बघा तुम्ही कधी ऐकलं असेल नसेल मला माहिती नाही. आता मी मागाशी कवी भूषणाचं जे काव्य म्हटलो तो कवी भूषण प्रत्येक राज्यामध्ये जायचा, त्या राजावर काहीतरी काव्य बनवायचा, तो राजा त्या कवी भूषणाला काहीतरी बक्षीस द्यायचा आणि तो खुश व्हायचा. पण एक दिवस कवी भूषण ओरछाचा राजा, ओरछाच्या राजाकडे गेला. तिकडे नका बघू मायबाप, ओ आजीबाय इकडे बघा माझ्याकडे. आता तुम्ही बी तिकडे बघायला लागले का? कायच करावं विठ्ठल. तो कवी भूषण प्रत्येक राज्यामध्ये जायचा, त्या राजावर काहीतरी काव्य बनवायचा. आणि एक दिवस तो ओरछामध्ये गेला आणि तो ओरछाचा राजा होता. त्या राजावर त्या कवी भूषणाने काहीतरी सुंदर काव्य केलं. त्या कवी भूषणाचं काव्य ऐकलं त्या राजाने, तो इतका प्रसन्न झाला, खूप आनंद झाला त्याला. अरे कवी भूषणाने काय 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 रचना केली माझी, फार आनंद झाला. आणि त्यांनी पैशाची झोळी घेतली, मोहरा त्या काळातल्या. काय काय सांगतोय मी? नम्रता. नम्रता, अहंकार असल्यानंतर काय होतं आणि नम्रता असल्यानंतर काय होतो, मुद्दा माझा हा चालू आहे. ओरछाच्या राजाकडे गेला, त्याच्यावर काव्य बनवलं, राजा खुश झाला आणि एक पैशाची झोळी घेतली. राजा असा सिंहासनावर बसलेला होता या ठिकाणी आणि कवी असा खाली होता. ती मोहराची झोळी, पैशाची झोळी घेतली आणि त्या कवी भूषणात खाली उभा होता. ती झोळी घेतली आणि कवी भूषणाकडे अशी उधळून लावली. घे कवी, तुझं सुंदर काव्य मला आवडलं. आणि उद्धटपणे ती पैशाची पिशवी त्याच्या अंगावर उधळून दिली. अरे कवी, तू एवढा उदार मनाचा राजा आतापर्यंत पाहिला नशील, एवढा पैसा तुला बक्षीस देणारा राजा आतापर्यंत तू पाहिला नशील. घे. काय म्हटलं उद्धटपणाने? एवढा बक्षीस देणारा राजा तू आतापर्यंत पाहिला नशील. उद्धटपणाने अहंकारामध्ये गेला आणि तेवढ्याच अहंकारामध्ये ती पिशवी घेतली, त्या पिशवीतल्या मोहरा काढल्या, दोन्ही हातामध्ये त्या कवी भूषणाने घेतल्या आणि त्या ओरछाच्या राजावर अशा फेकून दिला. अरे घे राजा, एवढ्या आतापर्यंत तू एवढं बक्षीस दिलंस, असं बक्षीस देणारा राजा मी आता पाहिला नाही. तू म्हटला मला की आतापर्यंत एवढं बक्षीस दिलेला राजा तू पाहिला नसशील, पण एवढं बक्षीस तुझ्या समोर उधळून लावणारा सेवक सुद्धा कवी तू पाहिला नसशील. एवढं बक्षीस तुझ्या अंगावर उधळून लावणारा कवी आतापर्यंत तू पाहिला नसशील. एवढा स्वाभिमानानं जगणारा हा कवी भूषण त्या राजाला जिथल्या तिथं उत्तर देतो. पण मी मागाशी बोललो तुम्हाला तुकोबारायाच्या वचनाप्रमाणे, देव पहावया गेलो आणि देवची होऊन ठेलो. तो प्रत्येक राज्यामध्ये जायचा, त्या प्रत्येक राजाचा तो प्रेमात पडला नाही, काय घेणं देणं नव्हतं त्याला. पण तो राजा ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये आला आणि तो शिवाजी महाराजांना भेटला आणि तो आयुष्यभर शिवाजी महाराजांचाच झाला. का झाला? का झाला? कारण शिवाजी महाराजांच्यावर त्यांनी काव्य बनवलं. शिवाजी महाराजांवर बनवलेलं काव्य महाराजांना इतकं आवडलं तर शिवाजी महाराजांनी त्यांना दोन्ही भाऊ पकडले. शिवाजी महाराज तो आला, शिवाजी महाराजांचं दर्शन घ्यायला लागला आणि महाराजांनी त्या कवी भूषणाचे दोन्ही भाऊ पकडले आणि वरती केला. ओ, तुमच्यासारख्या कवीनं आमच्यासारखे पायदर्शन घेणं हे योग्य नाही. तुमची जागा आमच्या हृदयामध्ये आहे आणि आयुष्यभर तुम्हाला आम्ही आमच्या हृदयाशी लावून ठेवू. ही नम्रता, ही आपुलकी त्या कवी भूषणाला भावली आणि तो आयुष्यभर शिवाजी महाराजांचा सेवक होऊन राहिला. आणि जवळजवळ शिवाजी महाराजांवर त्यांनी 500 ते 550 काव्य लिहिली. तसा माझ्या पांडुरंग परमात्म्यासाठी तुकोबारायांनी पांडुरंगावर 4,500 अभंगाचा गाथा पांडुरंगासाठी माझ्या तुकोबारायांनी लिहिला. तसं त्या कविभूषणाने माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी 550 नावाचं शिवबावणी नावाचं काव्य रचलं. महाराज इतिहासामध्ये ते अमर झालं. ते मागाशी मी तुम्हाला काव्य सांगितलं, पण मला आता एक आठवलं म्हणून सांगतो बरं का. त्या कविभूषणाने फार सुंदर वर्णन केलंय बघा. तुम्हाला लक्षात येतंय का बघा. कविभूषण वर्णन करतो. आता ते काव्य मला आठवतंय का नाही काय की बरेच वर्ष झालं म्हणलो नाही मी. आठवायचं नाही मला, आता वय झालंय माझं. काय होतं माहितीये का, रोजच कार्यक्रम चालू आहेत आणि प्रत्येक ठिकाणी हा विषय निघत नाही. आज योगायोगाने माझ्याकडे हा विषय निघलाय. पण ते काव्य मला आठवणार. त्याके सता शतपदे रहम
नवली औरंगजेब चंपा शिवराज असं काहीतरी आहे. त्या काव्यामध्ये त्यांनी काय वर्णन केले ते तुम्हाला ऐकण्यासारखं आहे. तो काय म्हणतो कवी भूषण माहितीये का? तो उपमा अलंकारामध्ये त्यांनी लिहिलेला आहे. तो प्रत्येक राज्यातल्या राजाला त्यांनी उपमा दिलेली आहे. राजस्थान मधल्या राजाला त्यांनी राजपुतांची उपमा दिलेली आहे, कमळाची उपमा दिली आहे. राजपूतचे जे राजे होते त्यांना त्याने काय म्हटलंय? कमळ म्हटलंय. इकडं हरियाणा आहे तिकडे त्यांनी जाई म्हटलंय. इकडं गुजरात आहे, गुजरात राज्याला त्यांनी जुईची उपमा दिलेली आहे. पण त्याने जी उपमा दिली महाराष्ट्राला, त्या महाराष्ट्राला त्यांनी गुलाबाची उपमा दिलेली. गुलाबाची काय? गुलाबाच्या फुलाची उपमा दिलेली आहे, कमळाच्या फुलाची उपमा दिलेली आहे. एका वाक्यात कुठलंही एक फुल घ्या, आपण कमळाचं फुल घेऊ, कमळाच्या फुलाची उपमा दिलेली आहे. आणि त्याने वर्णन काय केलं माहितीये का? त्या कमळावर या महाराष्ट्राला कमळ हे नाव दिलेलं आहे. आणि त्या कमळामध्ये जे भुंगार असतो, मकरंद, ते मकरंद आणि भुंगा याच्यामधला तो फरक आहे बघा. की भुंगा जो आहे हा प्रत्येक फुलावर बसतो. राजस्थान मधला गेला त्या जाईच्या फुलावर गेला तर त्याच्यातला मकरंद घेतो. जुईच्या फुलावर गेला म्हणजे राजस्थान मध्ये गेला, हरियाणा मध्ये गेला, गुजरात मध्ये गेला, या प्रत्येक राज्याला एका फुलाची उपमा दिलेली आहे. या प्रत्येक राज्यामध्ये हा औरंगजेब नावाचा भुंगा जातो आणि त्याच्यातून मकरंद घेतो. म्हणजे काय करतो? कर वसूल करतो, म्हणजे पैसा वसूल करतो, असं त्याने ते वर्णन केलेलं आहे. प्रत्येक राज्याला एक फुलाची उपमा दिलेली आहे, त्याच्यातून मकरंद म्हणजे कर, पैसा वसूल करतो. पण ह्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी कमळाची उपमा दिलेली आहे आणि ती कमळाची उपमा दिलेली शिवाजी महाराजांना. मग कवी भूषण म्हणतो हा औरंगजेब रूपी नावाचा भुंगा प्रत्येक राज्यामधून कर वसूल करतो, प्रत्येक राज्यामधून तो पैसा घेतो. पण तो ज्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये येतो, या कमळाच्या फुलावर येतो, तर कमळाचं फुल त्याला कर देत नाही, पैसा देत नाही. तो कमळाचं फुल त्याला जवळच येऊ देत नाही. म्हणजे त्या भुंग्याला औरंगजेब म्हटलंय. म्हणजे औरंगजेबाने आयुष्यभर प्रयत्न केले पण कमळाला हात सुद्धा लावून दिला नाही, जवळ सुद्धा येऊन दिलं नाही. लय सुंदर वर्णन. त्यात सगळं सांगत बसत नाही आपला, आता वेळ पण झालाय. सांगू का? एखादी गोष्ट एवढी असली ना, एवढी करून सांगायची आपली सवय नाही. ती आपली बी सवय नाही. ती सवय यायला आहे. एखाद्या महिलाला एखाद्या शेतामधून रस्त्यामधून येताना एखादा साप दिसाव, काय दिसाव? साप दिसाव. तिला साप दिसला आणि घरी आला, ती महिला घरी आली, घरी आल्या सांगणार, बाई मी साप बघितला. लगेच नवरा विचारतो केवढा होता साप? हे एवढा होता. असतो केवढा? एवढा. सांगते केवढा? एवढा. आमच्या शेखर महाराजांनी एक सुंदर सुभाषित सांगितलंय. शिवाजी महाराज, तुम्ही कुक्कडवेड्या गावामधले किती माणसं हुशार आहेत हे सुभाषितावरून लक्षात येईल. हे कळण्यासाठी 4G रेंज असून चालत नाही, 5G बी चालत नाही, याला 6G लागतंय. 6G. थोडस लक्षपूर्वक जर ऐकलं तर लक्षात येईल बघा. अहिरिपुपती कांता तात संपूज्य कांता हरतनयन यंत्रू प्राणदातृ ध्वजस्य. सखी सूत कांता तात संपूज्य कांता हरतनयन यंत्रू प्राणदातृ ध्वजस्य. सखी सूत कांता तात संपूज्य कांता हरतनयन यंत्रू प्राणदातृ ध्वजस्य. काय कळलं? तू पैसे घेतले, तूच सांग मला. काय? आता लक्षपूर्वक ऐका. एखादी गोष्ट एवढी असली तर एवढी लोक कशी करून सांगतात, त्याचं सुंदर वर्णन आहे बघा. एका माणसाला एवढं सांगायचंय की हिमालयावरून पडणारी जी गंगा आहे ना, ती गंगा माझ्या अंगावर जर पडली तर मला काय येणार आहे? पवित्रता येणार आहे. पवित्रता. समजायला जरा जड जाईल बरं का. मी पुन्हा एकदा सांगतोय. मला काय सांगायचंय? एखादी गोष्ट एवढी असली तर लोक एवढी करून सांगतात. एक माणूस आहे, त्या माणसाला काय सांगायचंय? हिमालयावरून पडणारी जी गंगा आहे, ती गंगा माझ्या अंगावर जर पडली तर मला काय येणार आहे? पवित्रता येणार आहे. मग त्याचं उदाहरण सांगितलं बघा. अहिरिपुपती कांता तात संपूज्य कांता. आता लास्ट सांगतो. त्याला फक्त एवढं सांगायचंय, हिमालयावरून पडणारी ती गंगा. काय? हिमालयावरून पडणारी
ती गंगा एवढं सांगायचंय. त्याच्यासाठी किती मोठा खटाटोप करतो बघा पहा. अहिर पुपत्ने काता. अहि म्हणजे काय? सर्प. मग सर्पाचा शत्रू कोण? गरुड. गरुडाचा मालक भगवान विष्णू. त्याची बायको लक्ष्मी. लक्ष्मीचा बाप समुद्र. समुद्रावर ज्यांनी सेतू बांधला ते कोण? राम. बोला कोण? राम. रामाच्या बायकोचं नाव सीतेचं ज्यांनी हरण केलं तो कोण? रावणाच्या मुलाचं नाव इंद्रजित. इंद्रजिताला मारणारा कोण? लक्ष्मण. लक्ष्मणाला प्राण देणारा कोण? हनुमंतराय. हनुमंतराय ज्याच्या ध्वजावर आहे ते कोण? अर्जुन. अर्जुनाचा प्राण सखा कोण? कृष्ण. कृष्णाच्या मुलाचं नाव काय? प्रद्युम्न. त्याच्या मुलाचं नाव काय? अनिरुद्ध. त्याच्या बायकोचं नाव काय? उषा. उषाच्या बापाचं नाव काय? बाणासूर. बाणासूर ज्यांना पूज्य मानतात ते कोण? भगवान शंकर. त्याच्या बायकोचं नाव पार्वती. पार्वतीच्या बापाचं नाव हिमालय. बस त्या हिमालयावरून पडणारी ती गंगा. ज्याला कळालं त्याला धन्यवाद. ज्याला नाही कळालं त्याला कोपऱ्यापासून धन्यवाद रे भाऊ. ठेवला. किती माणसाला समज? हात वर करा. मी काय प्रश्न विचारणार? 1 रुपया बक्षीस घेऊन जायचं. तुम्हाला कळलं का? असं एवढं जास्त पण सांगतात कसं? एवढं करू. आता विषय निघाला म्हणून सांगतो महाराज. थोडस विषयांतर होईल महाराज. आपण बऱ्याच वेळ झालं बघतो पण थोडस एक मुलांसाठी सांगतो. तुमच्या गावात बिना लग्नाची पोरं किती आहेत? विषय फार गंभीर आहे बुवा. विषय फार गंभीर आहे बुवा. बरं तुमचे लग्न काऊन होत नाहीत? तुला काय झाली काय? ऐका ऐका ऐका. 100% जवळजवळ 80% मुलाचे लग्न का होत नाही त्याचं कारण सांगतो महाराज. मुलीच्या बापाच्या अपेक्षा वाढल्या. मुलीच्या घरी तिच्या चपातीला तिच्या चटणीला तेल जरी नसलं तिच्या बापाकडं तरी तिच्या बापाला असं वाटतं माझा पोराला 10 एकरवाला भेटला पाहिजे. खरंय का नाही पोराव? या बघा खरंय का? खरंय. लक्षात घ्या. अपेक्षा वाढल्या. दुसरी गोष्ट मी यांचं बोलत नाही मित्रांनो, आपलं बोलतो. माझं पण काय लग्न झालेलं नाही. मी बी अजून पिपळा घालचा मुंजाची. पण माझं एवढं पांगलेलं नाही. मग 17 तारखेला लग्न आहे. या सगळे ऐका ऐका ऐका. लग्न होत नाही त्याची कारण आहेत महाराज. कोण हसू नका. विषय लय गंभीर आहे. आमच्यावर हसता का तुम्ही? आमचे दिवस येणार तुम्ही थांबा जरासं. लक्षात घ्या लक्षात घ्या. महत्वाचा मुद्दा. लग्न का होत नाही? कोणताही बाप आपल्या मुलीला आपल्या काळजाचा तुकडा तुमच्या स्वाधीन करायचा म्हणून 10 वेळा विचार. मला सुद्धा 2 सख्या बहिणी आहेत महाराज. आपण मुलीचं लग्न जमवत असताना आपण मुलाची किती चौकशी करतो याची मला चांगली जाणीव आहे. याची मला जाणीव आहे. मला सुद्धा 2 सख्या बहिणी आहेत. पण लक्षात घ्या मायबाप मुलीच्या गोष्टी घरचे सगळा विचार करतात. मुलाला जर व्यसन असेल, मुलगा दारू पित असेल, तिथंच दारू पितो का? नको नको. मुलगा गुटखा खातो, गार. व्यसन, दारू पितो, सिगरेट पितो, गुटखा म्हटले की जवळजवळ 50% गॅरंटी आपली कमी होती. 2 महाराज आपण परिस्थितीने थोडा नाजूक असलो लोक विचार करतात नाही द्यायची. काय करतात? नाही. एक गोष्ट लक्षात घ्या गाड्या मित्रांनो. माझं वाईट वाटन तुम्हाला माझं बोलणं, पण थोडस खरं आहे पण कडू आहे. मुली भेटत नाहीत, आपलं लग्न होत नाही, त्याला आपण जबाबदार आहे. का? कारण आपली पात्रता कुठं कमी पडते. जर आपली पात्रता आपली गुणवत्ता जर योग्य असेल तर मुलगा काय. आमचे शिक्षक सांगायचे आम्हाला, वाघोले सर फर्स्ट इयरला असताना इकॉनॉमिक आम्हाला शिकवायचे.
आमचे वाघोले सर म्हणायचे, अरे पोरांनो टाइमपास करू नका, हे वय तुमचं शिकायचं आहे, तुम्ही शिक्षण करा. अरे तुमच्या टवाळक्या करून, हे उपटसुंबे धंदे करून, हे रिकामे वेळ घालून तुमचे लग्न होणार नाही उद्या. तुम्ही या पोरीच्या मागे जिंदगी घालू नका. तुम्ही आता शिक्षणाच्या वयामध्ये तुम्ही मुलीच्या मागे फिरवता. अरे असं काहीतरी कर्तृत्व करा. अरे आपण मुलीच्या मागे नाही, मुलगी आपल्या मागे नाही, तर मुलीचे बाप सुद्धा आपल्या मागे लागले पाहिजे. अशी गुणवत्ता कमवा, अशी काहीतरी गुणवत्ता कमवा. म्हणून आपण पात्रता कमी पडते ही लोक गोष्ट लक्षात घ्या. मी तुमची टिंगल उडवतो अशातला काही भाग नाही. आपल्याला प्रत्येक मुलाला वाटतं आता विषय निघाला महाराज, थोडस 5 मिनिटं लेट झालं, जमल ना, जमल ना. त्याच भावात वेळ पण झाला, बरोबर की नाही? म्हणजे मी खरं बोलतोय. ऐका 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 तरुण मुलांनो, मी काय लय मोठा नाही, मी तुमच्याच वयाचा आहे, बरोबर आहे की नाही? फक्त तुमच्यातून माझं एकच फरक आहे, मी धोतर घातलं तुम्ही पॅन्ट घालून बसले. लक्षात घ्या महाराज, मी आमच्या बळीराम महाराजांना माहिती आहे, काल सकाळी MBA कॉलेजमध्ये व्याख्यान होतं माझं. इंजिनिअरिंग प्रत्येक कॉलेजमध्ये माझे व्याख्यान होतात, कीर्तन होतात. मला माझं कीर्तन फक्त मला तरुणांसाठी तरुणींसाठीच करावं असं वाटतं. माझ्या कॉलेजेसमध्ये सुद्धा व्याख्यान होतं. मी एकच सांगतो मित्रांनो, पैसा कमवा. कुठलीही गोष्ट असू द्या, कुठलंही क्षेत्र असू द्या, पैसा कमवा. पैसा असेल ना तर कुणी जवळ येतं महाराज. आता आम्ही सुद्धा एवढा मोठा कार्यक्रम केला महाराज, आपण हा एवढा मोठा कार्यक्रम आपण करतोय, पैशाशिवाय होतो का? धर्म जरी टिकवायचा असेल, धर्माचं जरी काम करायचं असेल तर लागतो काय? शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करताना सगळ्यात मोठं प्राधान्य दिलं ते अर्थमूलो धर्म. हा अगोदर आर्थिक परिस्थिती चांगली बनवली, कारण शिवाजी महाराज स्वराज्य करताना लढतायत 6-6, 5-5, 8-8 महिने हजारो लोक, हजारो मावळे महाराजांसोबत बाहेर फिरतायत. ते काय उगा घरदार उघड्यावर सोडून फिरतात का? नाही महाराज, त्यांना विश्वास आहे उद्या जरी मी लढाईमध्ये मारलं गेलो तरी माझा राजा माझ्या घरच्यांची आपली लेकरं समजून त्यांचा सांभाळ करेल. आणि एवढे 12-12 वर्ष, 12-12 महिने, 1-1 महिना मोहिमेवर जायचे. शिवाजी महाराज यांच्या घर काय कोण चालवत होतो? महाराज, महाराज चालवायचे हो. त्याच्यासाठी आर्थिक पैसा फार महत्वाचा होता. असू द्या, माझा विषय लांबला. फक्त एकच विनंती करेन मी शिवजयंतीच्या माध्यमातून, नाही काही घेऊन जाता आलं तरी चालेल, आजच्या कीर्तनामधून नाही काही नेता आलं तरी चालेल, तुम्ही कीर्तन ऐकलं इथल्या इथं सोडून द्या, माझं काही म्हणणं नाही. फक्त एकच विनंती आहे माझ्या तरुण मित्रांना, काहीतरी आयुष्यामध्ये काहीतरी असं नाम कमवा की जेणेकरून रस्त्याने चालताना लोकांनी तुमच्या बापावरून तुमचं नाव नाही तर तुमच्यावरून तुमच्या बापाचं नाव ओळखलं गेलं पाहिजे. एवढं कर्तृत्व माणसामध्ये जीवनात नक्की कमवा. अरे आपण रस्त्याने चाललो ना तर लोक म्हणले पाहिजे, अरे हा दादासाहेबांचा मुलगा आहे, खरंच बापाने लय कष्ट केले रे, लय कष्ट केले, आज बापाच्या कष्टाचं सोनं आपलं झालंय, या पोराने करून दाखवलं, असं गावातल्या लोकांनी म्हणलं पाहिजे. मला वा वाड्या मरिराशी देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा, असं काहीतरी चरण सेवा करा महाराज. आपलं नाव काय बाबा? तुम्ही गायन करता का? अरे सूत्रसंचालक आहे. सूत्रसंचालक असल्याशिवाय एवढ्या समाजात एवढं बोलण्याचं धाडस कोणी करू शकत नाही. टाळ्या वाजवा आमच्या महाराजांसाठी. महत्वाचा मुद्दा महाराज हाच आहे. जाऊ द्या काहीतरी. आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो, हा मुद्दा अजूनच महत्वाचा आहे म्हणून सांगतो, प्रत्येकाला मार्गदर्शनाची आवश्यकता आहे महाराज. स्वराज्य रामदेव शिवाजी महाराजांच्या अगोदरही राजे महाराजे झाले, बरोबर आहे की नाही? पण अगोदर स्वराज्य झालं का? नाही. का? कारण योग्य मार्गदर्शन करणारा नेतालाही महत्वाचा असतो. लक्षात घ्या, इथं बसलेल्या प्रत्येक, आता काय आपल्याला का लढाई घेऊन कुठं लढायला जायचं नाही, आपण फक्त आपली परिस्थिती मजबूत बनवायची. माझा जो मुद्दा मी आता सांगतो ते अत्यंत महत्वाचा आहे. बाकीचे कीर्तन सोडून द्या, पण हे घेऊन जा, हे घेऊन जा. इथं बसलेल्या प्रत्येक मुलाच्या आणि प्रत्येक मुलीच्या मनामध्ये एक महाभारत चालू आहे. प्रत्येक व्यक्तीच्या महामनात महाभारत चालू आहे. कसलं महाभारत चालू आहे? की कुणाला भविष्याची चिंता आहे. बारा पराव बडबड बंद करा रे, तुम्हाला सटवायची शपथ आहे, बडबड बंद करा. प्रत्येकाच्या मनामध्ये महाभारत चालू आहे. प्रत्येकाला आपल्या भविष्याची चिंता आहे
की मी काय करायला पाहिजे. एखाद्याला वाटतं मी इंजिनियर व्हावं, मार्गदर्शक भेटत नाही. एखाद्याला वाटतं अरे मला व्यवसाय उभा करायचा, मार्गदर्शक भेटत नाही. प्रत्येकाला काही ना काहीतरी बनण्याची इच्छा असते, पण मार्गदर्शक भेटत नाही, मार्ग भेटत नाही. आजही कृष्णाच्या शोधात प्रत्येक जण आहे. प्रत्येकाच्या मनात महाभारत चालतं. प्रत्येकाला वाटतं की मला आज कृष्ण भेटला पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, कृष्णाची व्याख्या काय? जो योग्य मार्गदर्शन करतो तो कृष्ण. योग्य मार्गदर्शन जो करतो तो कृष्ण. कृष्ण आपल्याला आजही भेटतो, फक्त आपण अर्जुन व्हायला तयार. आपण अर्जुन व्हायला तयार नाही. कृष्ण आपल्याला आजही भेटतो. कृष्ण म्हणजे काय? योग्य मार्गदर्शन करणारा. अरे दारू पिणं वाईट आहे, गुटखा खाणं वाईट आहे, सिगरेट पिणं वाईट नाही, हे आपल्याला माहित नाही का? आपला बाप आपली आई आपल्या मुलाला सांगत असते, बाळा तू गुटखा खाऊ नको, दारू पिऊ नको, वाईट करू नको. हे काय आपल्या आई वडील आपल्या पोराला सांगत असतात. एखादी चांगली बहीण आहे आपल्या भावाला सांगत असते, अरे दादा तू 25 वर्षाचा झालास रे आता. आपल्या आई वडिलांचं मत आता वय आता थकत चाललंय, त्यांना पहिल्यासारखं काम होत नाही. आता त्याचं वय होत चाललंय, हातपाय गळत चाललेत, पहिल्यासारखं त्यांना काम होत नाही. 20 ते 25 वर्षाचा झालास रे तू, आता घराची जबाबदारी तू उचलायला पाहिजे, तू काहीतरी काम धंदा केला पाहिजे. आपलं असं आपली बहीण आपल्या भावाला सांगत असते. एक सख्खा मित्र असतो, सख्खा मित्र असतो, तो जवळचा मित्र असतो, तो वाया गेलेला त्याला भोगवत नाही. एक सख्खा मित्र आपल्या मित्राला सांगत असतो, रे मित्रा वेळ वाया घालू नको रे, हा जीवनातला वेळ वाया घालू नको, हा वेळ तुला परत येणार नाही, परत येणार नाही, परत येणार नाही. तू आता फक्त शिक्षणच कर, बाकीचा वेळ घालू नको. हा सख्खा मित्र आपल्याला योग्य मार्गदर्शन करतच असतो की. मग योग्य मार्गदर्शन करणारा हा कृष्ण असतो. मग आजही तुम्हाला कृष्ण भेटतो, तुम्ही अर्जुन व्हायला तयार नाहीत. अरे दारू पिऊ नको, गुटखा खाऊ नको, आपले आई वडील आपल्या मुलाला सांगत असतात. म्हणजेच आपल्या आई वडिलांच्या रूपामध्ये आपल्याला मार्गदर्शन भेटत असतं, योग्य मार्गदर्शन भेटत असतो. म्हणूनच आपल्याला आपल्या आई वडिलांच्या रूपामध्ये आजही कृष्ण भेटतो. आपली बहीण सांगते, अरे दादा तू जबाबदारी उचलली पाहिजे, तू आई वडिलांचा विचार केला पाहिजे. हे योग्य मार्गदर्शन करणारी आपली बहीण, तुम्हाला तुमच्या बहिणीमध्ये सुद्धा आज कृष्ण भेटतो. एक सख्खा मित्र, त्याला वाटतं माझ्या मित्राचं वाटवळ होऊ नये, असा एक सख्खा मित्र तुमच्या जीवनामध्ये भेटला. एक योग्य मार्गदर्शन करणारा मित्र तुम्हाला भेटला. त्या मित्राच्या रूपामध्ये आजही तुम्हाला कृष्ण भेटतो. फक्त आपण अर्जुन झालं पाहिजे. आई वडील सांगतात दारू पिऊ नको, ऐकतो का आपण? नाही ऐकत. म्हणजे आपण कोण झालो? दुर्योधन. मित्र सांगतो वेळ वाया घालू नको, आपण कोण झालो? दुर्योधन. मग आपण अर्जुन व्हायचं का दुर्योधन व्हायचं, हे ज्याचं त्यांनी ठरवायचं. म्हणूनच शिवाजी महाराज होण्याचं कारण एकच आहे की आपल्याला तुमच्यासारख्या आणि माझ्यासारख्या मावळ्यांना महाराजांचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये आपल्याला कृष्णच भेटले होते. हे मान्यच करावं लागेल. कारण या जगामध्ये अनेक राजा झाले, महाराज झाले. अरे या जगामध्ये काही माणसं पराक्रमी आहेत पण ते चारित्र्यवान असतील असं नाही, आणि काही माणसं चारित्र्यवान आहेत पण ती पराक्रमी असतील असं नाही. पण जो राजा पराक्रमी आहे आणि पराकोटीचा चरित्र संपन्न आहे असा एकच महापुरुष या महाराष्ट्राच्या मातीमध्ये त्या शिवनेरी गडावर जन्मला, आणि त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, माझे देवाचे नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर, माझे देवाचे नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर, माझे देवाचे नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचे नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचे नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचे नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. झालं, शेवट झाला आता, शेवट 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 हत्ती झालं, शेपूट राहिला आता. वा वा, क्या बात. अरे माती म्हणजे सामान्य नाही.
अरे तीच माती आहे ज्या मातीला श्री प्रभू रामचंद्रांचे पावले लागले ना, ही तीच माती आहे. या जगाला ज्ञानाचा दीप देणारी त्रैवल्य साम्राज्य चक्रवर्ती मौलिक ज्ञानोबाला जन्माला आली ना, ही तीच माती आहे. या जगाचा विश्वकर्ता पांडुरंग परमात्मा ज्या ठिकाणी कमरेवर हात ठेवून उभा आहे ना, ही तीच मेत आहे. अरे कडव्याची गंध पेटावी याप्रमाणे शिवरायांच्या मनामध्ये स्वराज्याचा वल्व पेटवणाऱ्या राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊच्या बुलंद विश्वासाची साक्ष देणारी ही तीच माती आहे. अरे जेव्हा देव धर्म सुरक्षित नव्हते की मंदिरातील मूर्त्या सुरक्षित, सगळीकडे अत्यंत मांडला होता, ज्याने आपल्या मनगटाच्या जोरावर हिंदवी स्वराज्याची सत्ता प्रस्थापित केली, औरंगजेब बेजार केला, अब्दाल्या फाडला, शाहिस्ते खानाची बोट तोडली, आदिलशाही निजामशाही नमावली आणि सह्याद्रीच्या चक्रवर्ती सम्राट झाला. महासाहेब जिजाऊच्या चरणावरती स्वराज्याचं पहिलं पुष्प अर्पित करणारा स्वराज्याचा वीर झुंजार छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीने लखलखीत झालेली ही तीच माती आहे. वा वा. राजाचं नाव विठोबा हरी 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 हरी